बाप्पांसाठी अगदी झटपट, कमी खर्चात, कमी वेळेत घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये झटपट मोदक कसे बनवायचे? चला तर बघूया. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये फुटाणे डाळ, सुकामेवा, इलायची आणि मिल्क पावडर घालून बारीक याचं पीठ तयार करून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये अर्धा कप साखर, पाव कप पाणी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसवर ठेवायचं साखर पूर्ण विरघळली की गॅसची फ्लेम कमी करायची. 2 चमचे तूप घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तयार केलेलं पीठ घालून अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार झाला की गॅस बंद करायचा. शेवटी परत 2-3 चमचे तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचे. 10 मिनिटानंतर याचे मोदक करायला घ्यायचेत. इथे मी रंगाचा वापर करत आहे. ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल करायचा तर तुम्ही डायरेक्ट तसे देखील मोदक करू शकता. तर मी इथे पिवळा आणि हिरवा रंग वापरून पीठ तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर साच्याच्या साहाय्याने हे मोदक आपल्याला करून घ्यायचे आहेत. गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ता लावून हे मोदक मी सजवत आहे. मस्त घट्ट असं पीठ साच्यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे मोदकाला सुंदर आकार येतो. अगदी काजू मोदक असतात ना, तशा टेक्स्चरचे हे मोदक तयार होतात. चवीला मात्र बेसनाच्या लाडूसारखे लागतात. करून पहा. धन्यवाद.